नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रात जवळपास सगळ्यांनाच उपवास असतो, तर त्यासाठी मी आज बनवणार आहे भगर आणि साबुदाण्याची इडली। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। 2 वाटी भगर घेतली, अर्धी वाटी साबुदाणा घेतला, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 2 हिरवी मिरची घेतली, अर्धी वाटी दही घेतलं, चिमूटभर सोडा घेतला, 1 चमचा साखर घेतली, टेस्टसाठी मीठ घेतले। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साबुदाणा आणि भगर मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। साबुदाणा आणि भगर ही रवेदार काढायची आहे, जास्त बारीक नाही काढायची। हे बघा, असं रवेदार काढायचं। आता आपण भगर काढून घेऊया। भगर पण जाडसरच काढायची। हे बघा, अशी जाडसर भगर काढायची। भगर आणि साबुदाणा हा मिक्सरमधून काढून झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण दही टाकूया। टेस्टसाठी मीठ टाकायचं आणि सारण तयार करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालत सारण तयार करूया, जेणेकरून पातळ झालं नाही पाहिजे। हे सारण मी असं एकसारखं हलवून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहे। इडलीचं सारण आपण रेस्टसाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण इडली सोबत खायला चटणी तयार करून घेऊया। तर शेंगदाणे टाकले, दही टाकलं, हिरवी मिरची टाकली, थोडी साखर टाकली, मीठ टाकले, चटणी तयार झालेली आहे। आपण आता ती भांड्यामध्ये काढून घेऊया। चटणीमध्ये तुम्हाला जिरा टाकायचा असला तर टाकू शकता। चला तर आपण आता इडली बनवायला सुरुवात करूया। बघा, हे इडलीचं पीठ कसं फुगलेलं आहे। त्यामध्ये आपण आता खायचा सोडा घालूया। पीठ छान सरसरीत झालेलं आहे। आधीच मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं होतं। उपवास असल्यामुळे शेंगदाणा तेलच वापरायचं।
कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. 10 ते 15 मिनटं इडली वाफवून घेऊया. चला, आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे. आता आपण त्या काढून घेऊया. छान फुगलेल्या आहेत, नरम झालेल्या आहेत. नवरात्राच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी उपवासाच्या इडलीची रेसिपी तयार केलेली आहे. ती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.